आरंभ प्रारंभ. पहिला चेंडू घेऊन येताना पाहायला मिळतो गोलंदाज सागर. पहिला चेंडू चांगला चेंडूचा सन्मान दिला आणि नक्की श्री गणेश गेलाय. मिसफील्ड होताना पाहायला मिळत आहे. एके धावेचं रूपांतर केलं गेलं दुहेरी धावेमध्ये आणि 2 धावेने नक्की श्री गणेश गेला. पुन्हा एकदा श्री गणेशाला आठवण सकाळ क्षेत्रामध्ये 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे 14 विद्या आणि 64 कलागुणांच्या अधिदादाला वंदन करूया. आणि मात्र श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी असेल अक्षय आणि निलेश. खरोशी संघटनेकडून आपलं प्रतिनिधित्व करताना पाहिलं एका बाजूला धर्मवीर तर दुसऱ्या बाजूला कर्मवीरची जोडी येताना पाहायला मिळते. पहिला चेंडू होता चांगला चेंडू होता. नक्की सागरांचा सन्मान दिला. अक्षयने दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली. टप्प्याचा चेंडू होता. अक्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता. मिस होताना पाहायला मिळता. यष्टीच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहिलं. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिलं जाईल. धावसंख्येचा फलक पाहिला तर नक्कीच 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्या. धावपटलावरती पहिल्या चेंडूवरती हळूवारपणे घेऊन काढलेला चेंडू होता. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं. त्याच्यावरती दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली. तदनंतर कमबॅक केला गोलंदाजांना. पुन्हा एकदा सागर टू अक्षय समीकरण पाहायला मिळत आहे. टप्प्याचा चेंडू होता. क्रॉस लाईन खेळून काढलाय आणि चेंडू जातोय हा हँडसम स्टाईल मध्ये आउट ऑफ द पार. हा येतोय श्री भैरवनाथ चषक 2024 चा खणखणीत दणदणीत षटकार. डीजे तदनंतर प्रथमेश शिंदे आपला सर्वांचा पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न फटका फसला. हातामध्ये जाऊन बसला आणि 3 ठिकाण आणि काम बिघाड होताना पाहायला मिळते. तू की मी की तू करता करता मात्र जेल केला धरतीला दान आणि दगडी ताईतून मित्र तोच आवाज आला. चुकीला माफी नाही. ओम भगणी भागोदरी ओम भट स्वाहा. इथे मात्र मोठं आयुष्यमान मिळताना पाहायला मिळत आहे. अक्षयना फुलटा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. बॅटची एज लागली गेली. तदनंतर मात्र जेल घेणं गरजेचं. कॉल कॉम्बिनेशन पाहिला. तू की मी की तू करता करता ज्याची हाईट जास्त त्यानं मात्र बोलला मी नक्कीच हा जेल घेणार. परंतु चेंडूचा जेलचा संपर्क नाही. चेंडू झाला धरतीला दान आणि मिळते मोठा आयुष्यमान भव. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. टप्प्याचा चेंडू 11 रन खेळून काढला क्षेत्ररक्षक. त्यांना पुन्हा एकदा चुकी होताना पाहायला मिळते. परंतु इथे मात्र नक्कीच तू की मी करता करता एकच धावसंख्या देखील वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटला अर्जित केले होते. धावसंख्या होते 10 धावा. 5 चेंडूच्या संबंधात धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 10 धावा. अक्षय चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन खेळून काढला. एक षटकार नक्की आजच्या दिवसातील पहिला षटकार. या स्पर्धेतील पहिला षटकार कोणाच्या नावे असेल तर नक्कीच अक्षय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. क्रॉस लाईन खेळून आला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक वाटर कोणती चुकी करत नाही. पाहावं लागेल. 1 धाव नक्की अर्जित केली. दुसरी धाव अर्जित केली. तिसऱ्या धावचा प्रयत्न केला गेला आणि तदनंतर मात्र तिहेरी धाव सुद्धा अर्जित केले गेले आणि आजच्या दिवसातील तिहेरी धाव सुद्धा पाहायला मिळाले. धावसंख्येत 3 ने वाढ होते. धावसंख्या होते 13. एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये. एक षटकाखेर धावसंख्या होते 13 धावा. एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये. कोणत्या विकेटचं पतन नाही. धावसंख्या होते 13. तर दुसऱ्या षटकासाठी नक्कीच पाचारण केलंय. आमंत्रित केलंय मंगेश. भाऊ आपल्या संघासाठी मंगेश मोलाची कामगिरी करणार. जेव्हा पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश. आपल्या संघासाठी मंगेश काय करणार. एक षटकामध्ये नक्की पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्येचा विचार करता धावसंख्या आला 13 धावा. पुन्हा एकदा अक्षय असेल सलामीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकला असेल अक्षय. नास्टा गेन कडून असेल नॉन स्ट्राईक कडून असेल निलेश. पुन्हा एकदा मंगेश. पहिला चेंडू होता
निर्धाव चेंडू घोषित केला पंचांनी. वाईट साठी कदाचित हा दात मागितली होती, पंचांनी दात फेटाळली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहिलं तो मंगेश. पुन्हा एकदा 11 लाईन खेळकर क्षेत्रक्षेत्र आहे. कदाचित क्विक थ्रो केला असता तर कदाचित रनआउट. पण क्रिकेटमध्ये मित्रांनो जर तरला व्हॅल्यू नसतो. जे मैदानामध्ये घडतं, जे सत्य पाहायला मिळतं तेच सत्य म्हणून मानलं जातं क्रिकेटमध्ये. आणि पुन्हा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मंगेश पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर मात्र एकेरी धाव. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. डावकुरा गोलंदाज. पुन्हा एकदा शेषात चढवलेला चेंडू होता, अप्रतिम. समालोचन कक्षाला हाय बाय करणार हा येतोय, हा हँडसम स्टाईल मध्ये चौकार 4 धावांसाठी. धावसंख्या अप्रतिम असा गाण्यांची मेजवानी पाहायला मिळते डीजे मास्टर ओमकार गाडगे यांच्या मार्फत. लगातार बॅक टू बॅक 2 चौकार होताना पाहायला मिळते. निलेश आतापर्यंत स्तब्ध उभा होता, अक्षय मोठे फटके खेळत होता, परंतु ज्यावेळी पाहिलं ना की मंगेशच्या गोल अक्षय थोडासा स्तब्ध उभा राहताना पाहायला मिळाला. पण त्यावेळी मात्र मग निलेशने दाखवून दिलं की मी सुद्धा मारू शकतो आणि मंगेश यांच्यावरती आघात करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका हवारपणे घेऊन काढला. पुन्हा एकदा रनआउटची नामी संधी होती, परंतु क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करताना क्षेत्ररक्षकाला सुद्धा जास्त दोष दिले जाणार. कारण की जर थोडीशी खेळ मैदान पाहिलं तर थोडंसं नैसर्गिक चढ उतार आहे, कदाचित थोडंसं हंबल होताना सुद्धा पाहायला मिळेल. परंतु आपण गावी खेळणारे आहे त्यामुळे आपल्याला या सगळ्या डोंगरपट्ट्याची सवय असणं गरजेचं असेल की जेणेकरून आपण अशा पिचला चांगलं क्षेत्ररक्षण करू शकता. पुन्हा एकदा थोडीशी अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता, पंचांनी मात्र नक्कीच वाईटचा इशारा दिला गेला. पंचांच्या समांतर चेंडू असेल 1 धावेसाठी. धावसंख्येत 1 ने वाढ. निरर्थक चेंडू नकारार्थी चेंडू म्हणून पाहिला जातो वाईटच्या स्वरूपात. 1 धाव नक्की अर्जित केली गेली धावपट्टीवरती. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्येत 24. पुन्हा एकदा शेषात चढवलेला चेंडू, ओहो हवाई सुंदरीला हाय बाय करत समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा येतोय श्री भैरवनाथ चषक 2024 चा खेळ. दोन षटकाच्या समाप्तीनंतर कोणत्या विकेटचं पतन नाही. धावसंख्या 30 धावा. पहिल्या षटकामध्ये होता 13 धावा, या षटकामध्ये आला 17 धावा. चांगले दोन्ही फल. आता नौका गोलंदाज येतोय विकास आपल्या संघासाठी आता विकास घडवावा लागेल. ओहो हळुवारपणे लोअर फुलटा चेंडू होता. धावचीची संधी निर्माण केली जाणार का? परंतु आपल्या क्षेत्रामध्ये सुखरूप पोहोचताना पाहायला मिळतात. खूप विनंती पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करायला. पुन्हा एकदा स्ट्रेचर चढवलेला वाइंडिंग स्लॉग ऑफ मध्ये चेंडू जातोय हा हँडसम स्टाईल मध्ये. पुन्हा एकदा येतोय खणखणीत दणदणीत षटकार 6 धावांसाठी डीजे.
नोची पेनल्टी 3 प्लस नोचा 1 4 आणि पॉइंट काढलेल्या 2 टोटल 6 धावा. फेकी गोलंदाज नक्कीच फ्रीची नामी संधी असेल पुन्हा एकदा पंचांमार्फत. पुन्हा एकदा शेषात चढवलेला चेंडू पहा मिळतोय. हा 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 पुन्हा एकदा समालन कक्षाला मानवंदन देणारा हा हँडसम स्टाईल मध्ये हवाई सुंदरला हाय बाय करत चेंडू येतोय षटकार. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 49. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा शेजारी काय इथे मात्र सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजाला दिला जातोय विरार वसईचा वडापाव. खणखणीत दणदणीत षटकार. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. झेलची संधी होती. झेल केला धरतीला दान. दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली. हो डायरेक्ट हिट. येस पंचांचा बोट आकाशाकडे. अक्षय धावचीच्या स्वरूपात आणि पहिला विकेट नक्की देताना पाहायला मिळतोय. अक्षयची घेते संपुष्टात. अक्षय बॅक टू द पवेलियन. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 2 ने वाढ होताना पाहायला मिळते 59. पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या आयोजन म्हणजे पूर्ण कोयना सोशी कांदाटी खोऱ्यातील आपण कोणते क्रिकेट टीम असो किंवा क्रिकेट स्वयंसेवक असो कोणी रोड वरती गाडी पार्क करू नये किंवा गाडी उभी करू नये. जे काही पार्किंग असेल ते आपण मैदानाच्या आजूबाजूने करायची विनंती असेल.
पुन्हा एकदा शेतदा डोलाल चेंडू होता, चेंडू जातोय नो मॅन स्टँड मध्ये, डाऊन द ग्राउंड इन टू द गॅप, चेंडू जातोय खणखणीत दणदणीत चौकार 4 धावांसाठी. हो लांबी कमी उंची जास्त आणि हा पुन्हा एकदा झेल. आतापर्यंत पाहिलं ना 5 झेल सुटताना पाहायला मिळाले. धावसंख्या 2 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 65. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. शेवटचा षटक प्रगती मार्गस्थ असताना तेजस डावखुरा गोलंदाज, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यापुढे होणारा सामना असेल झांझवड विपक्ष वाडा. दोन्ही संघाच्या संघटकाला या हाफ इनिंग नंतर टॉस्का बॉक्स मध्ये यायचे विनंती असेल. शेवटचा चेंडू शेष षटकामध्ये पाहूया शेवटच्या क्षणी काय होणार. कोटापाचा चेंडू, चांगला गोलंदाज, मात्र शेवटचा गोलंदाज आहे ना त्यानं अप्रतिमाशी गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. धावसंख्येचा विचार केला तर नक्की या चेंडूत 1 धाव येताना पाहायला मिळाली. धावसंख्या होते 67. विजयासाठी लक्ष असेल 68. दरम्यान पुढील सामना होईल तो वाडा वर्सेस झांझवड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर टॉस्का बॉक्स इथे यायचं आहे आणि पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. दोन्ही संघ झांझवड वर्सेस वाडा.
कशी सजवायचं. चला मुळे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हारणार पाहणं गरजेचं असेल. काय होतं पाहणं गरजेचं असेल. पहिला गोलंदाज मार्ग साधताना पाहिजे. गोलंदाजी मार्ग रुपेश वैयक्तिक पहिलं स्थानी पहिलं षटक. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे सुद्धा हो जसाच तसं उत्तर देताना पाहायला मिळतंय. हम भी किसी से कम नाही. आणि पहिला षटकार येताना पाहायला मिळतोय फलंदाज राहुल डीजे. पहिल्या चेंडूवरती मात्र श्री गणेश गेला षटकार. आणि पुन्हा एकदा सकाळच्या गणाला वंदन करूया. तू सुख करता, तू सुख करता, विघ्न विनाशक मोर्या, संकट रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोर्या. हॅलो 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 पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. झेल पहिल्या चेंडूवरती विकेटचा पतन होताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेटचा बदल होताना पाहायला मिळतोय. 4 राहुलने पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता, परंतु त्यात राहुलला तंबूच्या आशाला सुद्धा बांधले. एक मेरी तो एक मेरी असं जरूर दाखवताना पाहायला मिळाला गोलंदाज रुपेश. चांगले इथे मात्र धावसंख्येचा विचार करता 68 टू विन हे मात्र लक्ष नक्कीच ठेवताना पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चांगला चेंडू डावखुरा फलंदाज जो येतो तो मात्र षटकार मारतोय. या मैदानामध्ये जणू काही षटकारांचा पाऊस वर्षा अतिशबाजी पाहायला मिळते. आणि हा पुन्हा येतोय पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर विकेटचं पतन आणि तदनंतर पुन्हा एकदा षटकार. काय चाललंय मैदानामध्ये पहिल्या सत्रामध्ये जरी पाहिलं ना पाहिलं गेलं नक्कीच खरोश सांगण्यासाठी 5 षटकार मारले होते. 5 षटकार 2 चौकार आणि धावसंख्या उच्चांक पाहिलं तर धावसंख्या होते 68 धावावरती नोंदवली होती. 67 62 विन इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू एका मारण्याचा प्रयत्न यष्टीच्या बीट होताना पाहायला मिळतोय आणि भुर्दंड बघायला लागतोय. चेंडू जातोय चौकार 4 धावांसाठी डीजे. हॅलो 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 चेक पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. गोलंदाज
गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. हो हो पुन्हा एकदा हा येतोय षटकार. पुन्हा एकदा षटकार येताना पाहायला मिळतोय. इथं फलंदाज तार मारता बनणार का आज शनिवार. संकट मोचकाची भूमिका बजावणार का पाहणं गरजेचं असेल. आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच 5 चेंडूमध्ये 3 षटकार येताना पाहायला मिळाला. 1 चौकार बाईकच्या स्वरूपात येताना पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होते 22 धावा. जर आधीच पाहिलं नक्कीच जर खरोशी संघ पहिल्या षटकामध्ये त्यांनी केलं तर 13 धावा, परंतु इथे मात्र नक्कीच कोटरी संघाने केलं 22 धावा. 1 षटकाचा खेळायला संपूचा शेवटचा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतो. धावसंख्या विचार करता धावसंख्या होते 22. कोणत्या विकेटचं पतन करूया डीजे मास्टर ओंकार येणं पाचाने डीजे. षटकातील धावसंख्या विचार करता धावसंख्या होते 22 धावा. अठरा चेंडू 46 धावांची गरज असेल. पुणे गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. डॉट चेंडू दीपक. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने दीपक सज्ज होताना पाहायला मिळतं. हातीतडीचा सामना होणार का. 460 डिग्री ड्रामा रंगणार का पाहिलं. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न क्रुजन खेळून एक धाव नक्की अर्जित केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जोवर फेकी करेल, परंतु मात्र नक्कीच चांगला स्टॉपचा कॉल पाहायला मिळाला. एकच धाव धावसंख्येने वाढ पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला आय हँड कॉम्बिनेशन चांगलं पाहिजे. तुझं क्षेत्ररक्षक पाहिलं ना, कप गॅदर आणि थ्रो हे 3 गोष्टी जर तुम्ही आत्मसात केलं ना तर मात्र तुम्ही एक चांगलं क्षेत्ररक्षक म्हणून तुमच्याकडे पाहिलं आहे. तर फलंदाजासाठी काय असेल आय अँड हँड कॉर्डिनेशन जर तुमच्याकडे चांगलं असेल तर मग तुम्ही मोठे फटके घेऊ शकता. आता पुन्हा एकदा मंगेश बनणार का आपल्या संघाचा तार मारता. संकट मोचकाची भूमिका बजावणार का. मंगेशांच्या खांद्यावरती दूर असेल दीपक. चांगली गोलंदाजी अत्यंत करताना पाहिलं कोणत्या प्रकारचे चुकीचे चेंडू जेणेकरून मोठे फटके येतील. अकोटाचा चेंडू तर मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगले क्षेत्ररक्षक मारल्यावर दुसरा आणि दुहेरी बाबा नक्कीच अर्जित केले. धावसंख्या दोन्ही वाढवते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 25 धावा. 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा दीपक सज्ज होताना पाहायला मिळतं. वैयक्तिक पहिलेच आणि दुसऱ्या षटक कर्णधारांनी विश्वास दाखवलाय. दीपक यांच्यावरती पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू जाणं का सीमारेषा पलीकडे. हे क्षेत्ररक्षक म्हणतो प्रेक्षक. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. येतो षटकार 6 धावांसाठी. डीजे
खेळण्याकरता सज्ज होताना पाहिजे दीपक. मंगेश थोडस कदाचित वेट करून चेंडू खेळणं गरजेचं होतं, परंतु दीपक हवी होताना पाहिलेला फलंदाज होताना पाहायला मिळते. मंगेश चांगली फलंदाजी करत होता, परंतु थोडासा वेट करून हा चेंडू अक्रॉस लाईन खेळणं गरजेचं होतं. परंतु फिरकीचा जादूगार दीपक याने मात्र नक्कीच इथे चकवा दिला आणि मात्र नक्कीच विकेटचा बदल होताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा अक्रॉस खेळायचा प्रयत्न होता, शेतकऱ्यांना झेल होणार का पाहणं गरजेचं असेल. इथे मात्र पुन्हा एकदा झेल केला धरतीला दात. दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या विचार केला तर धावसंख्या होते. धावसंख्या विचार धावसंख्या होते 33. 12 चेंडू 35 धावेची गरज असेल. चला तुला स्पीडअप घ्यायचं. आपल्याला खूप सकाळच्या सत्रामध्ये थोडासा व्यत्यय आलाय, उशीर झाला. मी विनंती करतो झांझरे आदरणीय सन्मानजी दीपकजी जाधव, दिलीपजी जाधव सर, आपल्याला विनंती असेल आपण यायचं आणि व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. गोलंदाज राज छोटासा कलाकार मोठी कलाकृती सादर करण्याचा पाहणं गरजेचं असेल. फलंदाजी मार्फत पाहतो फलंदाज असेल. वाईट पहिला चेंडू वाईटच्या दिशेने नक्कीच पंचांचा इशारा येतो. धावसंख्येने वाढ पंचांच्या समांतर चेंडू अवंतर एक धावेसाठी. दंडित केलं गेलं वाईटच्या स्वरूपात एकेरी धावसाठी. धावसंख्येने वाढ. टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. नो मॅच मध्ये चेंडू जाणार का क्षेत्ररक्षण आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. शेवटच्या क्षणी मात्र नक्कीच चांगला प्रयत्न केला, यशस्वी होताना पाहायला मिळाला. दुहेरी धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्या 2 ने वाढ होईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 36 धावा. कृपया विनंती असेल केएसकेचे कोणते प्लेयर किंवा कोणत्या गावचे सुपुत्र कोणी असेल तर कृपया रोडवरती बाईक लावू नये. मैदानाच्या आतमध्ये बाहेर पार्किंग बॉन्डलांच्या तिकडे कारण की गाववाल्यांची अशी पूर्ण वॉर्निंग आहे की इथे जाताना गाड्या कंटिन्यू येतात, गाड्या पास झाल्या पाहिजेत, त्यासाठी आपण कोणी बाईक वरती लावू नये. आणि पुन्हा हा येतोय षटकार 6 धावांसाठी.
धाव संख्या 42 धावा 42. पुन्हा एकदा राज सज्ज होताना पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केली दिसायचा प्रयत्न करण्याचा डुएट आहे करो या मरो अशी रणनीती. आणि जर विजयश्री मिळवायचं असेल ना तर क्षमतेपेक्षा तुम्हाला धावावं लागेल. ज्या पद्धतीने बोलला तर क्षमतेपेक्षा धावलं तर दम लागतो. पण तुम्हाला जर इथे विजयश्री मिळवायचं असेल ना तर क्षमतेपेक्षा धावावंच लागेल तर कुठेतरी मात्र तुम्ही विजयश्री मिळवू शकता. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी राज कमबॅक करताना पाहिजे. षटकार जरी आला तर मात्र चांगलं परिवर्तन केलं गेलं. गोलंदाज एकेरी दुहेरी ना चाही तो चौका आणि छक्का तर मात्र कुठेतरी धावांमधलं अंतर कमी होताना पाहायला मिळेल आणि विजयाच्या दृष्टीने मार्गस होताना पाहायला मिळेल. तर मात्र गोलंदाजी करणारा टीमला मात्र षटकार चौकारपासून वंचित ठेवला. पुन्हा एकदा आक्रोशाने खेळ काढणे क्षेत्रक्षेत्र पोहोचणार का पाहणं गरजेचं असेल. क्षेत्रक्षेत्र पोहोचेल जोपर्यंत फेकी करेल तोवर मात्र दुहेरी धाव अर्जित केली गेली. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत आपण जर अर्जित केले तर धावसंख्या होते 46. 8 चेंडू 22 धावेची गरज असेल. काय घडणार मैदानामध्ये पाहणे गरजेचं असेल. जीवन एक कसोटी मित्रांनो. मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी वाट कोणाची पाहू नका. आणि हा सामना जिंकल्याशिवाय मैदान मात्र सोडू नका. कोण जिंकणार कोण हारणार पाहणे गरजेचं असेल. क्रिकेटमध्ये मित्रांनो अनिश्चितता काय असते. शेवटच्या क्षणापर्यंत काय घडणार हे मात्र सांगता येत नाही. कधी कधी एक चेंडू 6 धावा सुद्धा होताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी बॅट डॉट येताना पाहायला मिळतं. आता समीकरण 7 चेंडू 22 धावा. या चेंडूवरती मोठा प्रहार येणं गरजेचं असेल. भेटली असेल. एक चौकार एक षटकार या चेंडूकडे नजर वळवतील. फुलटॉस चेंडू होता लॉलीपॉप दिला होता परंतु डॉट चेंडू. राज चांगली गोलंदाजी करताना पाहिलं राज. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू 22 धावा. पहिल्या षटकामध्ये होतं पण 22 धावा. त्यानंतर 11 धावा. त्यानंतर 13 धावा. धावसंख्येचा विचार करतो धावसंख्या अर्जित केली होती. धावसंख्या 46. टार्गेट असेल 68 धावांचं. खरेशी संघटनाप्रथम फलंदाजी करताना केलं 67 धावा. विजयासाठी लक्ष ठेवलं 68 धावांचं. धावसंख्या धावलं 46 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल 6 चेंडू 22 धावा. त्याला जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. आपल्याला वेळचं बंधन असेल त्वरा करा. टाइम इज मनी. दोन उपयोग पाण्यावानी. नौका गोलंदाज येतोय निलेश. कृपया रोडवरती कोणी गाड्या उभ्या करू नये विनंती असेल. मैदानामध्ये घेऊन या आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर उभा करा. फुलटा चेंडू जेलची संधी असेल. हा मात्र चेंडूवरती मोहर येणं गरजेचं होते षटकाराची. हो प्रतिम काय अफोर्ड होता त्याने. जरी नो बॉल असेल परंतु जेल अप्रतिम होता. झेल अप्रतिम होता मित्रांनो. जरी गोलंदाजाने दगा दिला ज्या पद्धतीने ना फुलतर बांधला होता अप्रतिम परंतु सिमेंटने धोका दिला. फ्रीडची नामी संधी असेल 1 धाव आणि 9 टोटल 2 धावा नक्की चेंडूवरती आल्या. आता मित्र समीकरण असेल 6 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस
चेंडू होता क्रॉसला खेळा पुन्हा एकदा ओह नो भीमरच्या सुद्धा दिलेला न होता धावसंख्या पुन्हा 2 ने वाढ होईल भीमरच्या सुद्धा दिले गेलेला न होता पंचा अडवसर यांच्या मार्फत नक्की सांगितलं होतं गोलंदाजाने 2 चेंडू असे दिले होते ना हे कदाचित निर्णायक चेंडू होते 2 चेंडूवरती 2 षटकार येणं गरजेचं होता येस नक्की असे चेंडू मात्र नक्की पाहायला मिळाले होते परंतु फलंदाज अपयशी ठरताना पाहायला मिळतोय माफ करा पहिल्या नोवरती 2 धावा आल्या होत्या प्लस नो टोटल 3 धावा आल्या होत्या आणि या चेंडूवर नो प्लस 1 टोटल 2 धावा धावसंख्या 51 येस हा मात्र चांगला चेंडू होता पण याच्या आधी जे 2 चेंडू मिळाले होते ना फुलटॉस चेंडू त्यावर मात्र एका षटकाराने गरजेचं होतं तर मात्र सामन्याला कलाटणी देणारा तो चेंडू होता निर्णायक चेंडू होता पुन्हा एकदा गोलंदाज सज्जताना पाहिलं होतं निलेश येस हा चेंडू मात्र नक्की वाईट असेल एक धाव नक्की अर्जित केली आहे वाईटच्या सुद्धा पंडित केले गेलं गोलंदाजाला 1-1 धावसंख्या देखील वाढ धावसंख्या विचार करतो धावसंख्या होते 52 धावा पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न होता एक धाव नक्की अर्जित केली जाईल 2 धावा घेणार का दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला दुसरी धाव नक्की अर्जित केली गेली आणि इथे बाला अप्रतिमाचा बाला यांच्या वर्तन करताना पाहायला मिळतं कदाचित बालाने डाय मारून झेल घेणं गरजेचं होतं 500 रुपये लावले होते पिंड्यानं धावसंख्या होते 54 14 धावेची गरज असेल 4 चेंडू 14 धावेची गरज जास्त टीम मीटिंग घेऊन मित्रांनो विनंती असेल 4 चेंडू 14 धावा वाईट आणि यष्टी रक्षक बीट होताना पाहिला वाईट प्लस 1 टोटल 5 धावा दिवाळीची बंपर ऑफर म्हणजे ब्रेड बटर इज जॅम ब्रेड बटर आणलं तर खायला तेवढं डॅनी बाबा जॅम घेऊन आला अप्रतिम अप्रतिम कमबॅक होत कमबॅक विकेटच्या बद्दल विकेट गिरतावा संगीत बसतावा डीजे चेंडू 9 धावा जास्त टीम मीटिंग करू नका मित्रांनो आपला 8:30चा टायमिंग होता पहिला सामना झाला आता 11 वाजून 10 मिनिटाला अजून पहिला सामना झाला विनंती असेल खरीच म्हणजे खास करून आपल्यासाठी कृपया आपण जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल यापुढे होणारा सामना असेल जीएमसीसी वाडा विपक्ष झांझवेड संघ वाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय विपक्ष संघ झांझवेड संघाला केलं पंचवीस आमंत्रित दोन्ही संघाला विनंती असेल जास्त वेळ न घालवता दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय इथे विकेटच्या पद्धतीने त्यांना पाहायला मिळत आहे आणि चांगला कमबॅक जरी ज्या गोलंदाजाने सुरुवातीला असं वाटलं होतं कुठेतरी मात्र चुकी होती का त्याच्याकडून पण नंतर पाहिजे त्याच गोलंदाजाने चांगला कमबॅक करताना पाहायला मिळाला आता बरोबर आहे
आता मात्र समीकरण असेल 2 चेंडू. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मित्रांनो, गोलंदाजाकडे स्पीड नसेल ना पण तो टप्पा अचूक आहे आणि टप्प्यावरती स्वार होताना पाहायला मिळतं. कारण ज्या ज्यावेळी क्रिकेटमध्ये बोलत ना तुमच्याकडे वेगावरती जर तुम्हाला स्वार होताना नाही आलं तरी पण तुमच्याकडे अचूक टप्पा असेल ना तर तुम्ही मात्र नक्की अधिराज्य गाजू शकता. एक चेंडू 7 धावेची गरज. एक चेंडू 7 धावेची गरज. आता काय होणार हे पाहणं गरजेचं असेल. एक चेंडू 7 धावा. चांगली गोलंदाजी बाजा आणि या आजच्या दिवसातील श्री भैरी जोगेश्वरी प्रसन्न बिरमणी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2024 या स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील पहिला विजेता संघ ठरतो टीम खरोशी. विजेत्या संघाचं खूप अभिनंदन.